रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. नमस्कार. रोज एक ओवी संतांची या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, पाहता पाहता हा 25वा भाग आहे. 25 वेळा मी तुमच्याशी हा संवाद साधतो आहे संतांच्या ओवीच्या, संतांच्या अभंगांच्या माध्यमातून, जेणेकरून मनाला शांती लाभेल आणि दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये कसं जगावं याविषयीचं मार्गदर्शन आपल्याला मिळेल. सर्व संतांचं साहित्य आपण या ठिकाणी घेत आहोत. आज आपण जो श्लोक घेतलेला आहे तो आहे समर्थ रामदासांचा. भारताचं एक वैशिष्ट्य आणि अभिमानानं साऱ्या जगाला सांगायला हरकत नाही की बिहेवियरल सायन्स, मानवी आचारसंहितेचा पहिला ग्रंथ हा भारतातला, महाराष्ट्रातला, आणि त्याचं नाव आहे दासबोध. पहिला सायकॉलॉजीचा, मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ महाराष्ट्रातला, भारतातला मनाचे श्लोक. पहिला जगातला अर्थशास्त्राचा ग्रंथ भारतातला आर्य चाणक्याचं कौटिल्य अर्थशास्त्र. आणि जगातला पहिला तत्त्वज्ञानाचा ग्रंथ भारतातला, आणि तो आहे श्रीमद भगवद्गीता. आम्ही भारतीयांनी अभिमानाने हे जगाला सांगितलं नाही म्हणून आज अडचण आहे. आज अनेक भारतीयांनाच या अनेक ग्रंथांविषयीची माहिती नाही. असो, माझ्या या कार्यक्रमापाठीमागचा हेतू हाच आहे की ज्यांनी संत साहित्य कधी वाचलं नाही, ज्यांना ऐकायचाही योग आला नाही, त्यांच्यासाठी म्हणून दररोज सकाळी 5 वाजता एक ओवी किंवा एक अभंग आपल्यासमोर मी सादर करतो, त्याचं निरूपण सादर करण्याचा प्रयत्न करतो. संतांनी जे सांगितलं त्यातलं सगळंच निरूपण मला सांगता येईल असं नाही. दिवसा सूर्य कैसा दिसतो हे पहा मी तुम्हा दावितो, ऐसे जर काजवा रात्री म्हणतो तर तो एक मूर्ख. त्या मूर्खाची स्थिती माझी आहे. असो, तुम्ही स्क्रीनवरती जो श्लोक पाहिलेला आहे तो मानवी मनाला निरामय पद्धतीनं कसं जगावं सांगण्यासाठी समर्थ रामदासांनी रचलेला आपल्याला आढळतो. समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोक या संग्रहातील हा श्लोक आहे. पारंपरिक पद्धतीनं तो सादर करायचा झाला तर आपण तो असा म्हणतो: नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. मन निरामय ठेवण्यासाठी हा एक श्लोक जरी आपण आचरणामध्ये आणला तरी आपलं मन अतिशय सुंदर, स्वच्छ, निरामय होण्याची प्रक्रिया सुरू होते. श्रोत्यो, म्हणून हा श्लोक नीट समजून घ्या काय आहे तो. हा श्लोक मला समजला आहे असा दावा नाही, पण मला जे वाटते मी तुमच्यासमोर सांगायचा प्रयत्न करतो आहे. पहिला चरण जो आहे श्लोकाचा तो आहे: नको रे मना क्रोध हा खेदकारी. संताप, क्रोध अग्नि है, उसमें क्रोधी खुद जलता है असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे क्रोध जो आहे, राग जो आहे, तो तुमच्या शरीरातल्या रक्ताभिसरणावरती परिणाम करतो. आणि तुमच्या शरीरातल्या रक्ताभिसरणावरती तो परिणाम करतो, तो तुमचं ब्लड प्रेशर वाढवतो. कारण क्रोध जो आहे तो सहसा आम्ही सगळेच दुसऱ्यामुळे आपल्या मनामध्ये क्रोध येतो. काहीतरी घटनेमुळे आम्हाला राग येतो, एखाद्या व्यक्तीच्या आचरणामुळे आम्हाला राग येतो. पण मला नेहमी असं वाटतं की दुसऱ्या कोणत्या तरी कारणाने तुम्ही रागवायचं काय कारण आहे? मला असं वाटतं की क्रोध हा माझ्या मालकीचा आहे. माझा क्रोध माझ्या मालकीचा आहे. मग माझा क्रोध जर माझ्या मालकीचा असेल तर तुला पाहिजे तेव्हा मी का चिडू? मला पाहिजे तेव्हा राग करणार. माझा मालकी हक्क मी सिद्ध करणार. एखादी वस्तू आहे तर ती जशी आपण आपल्या मनाप्रमाणे वापरतो तसंच आहे हे.
आणि त्यामुळे क्रोध जो आहे तो या पद्धतीनं मानवी शरीरामध्ये विरोध निर्माण करतो आणि मग स्वतःच्याच शरीरामध्ये क्रोध रक्ताभिसरणामध्ये फरक पडला की व्याधी निर्माण करतो. आणि म्हणून क्रोधाशिवाय राहण्याची प्रक्रिया काय आहे? बासरी असते, बासरी षड्रिपूची 6 भोकं असतात ना बासरीला, तसं आहे ते काम क्रोध लोभ मोह मद मत्सर. मस्त ना? तर मला असं वाटतं की शरीराची बासरी करता आली पाहिजे. म्हणजे क्रोध जो आहे किंवा षड्रिपू जे आहेत ते काढून टाकायचे आणि ते काढून टाकल्यानंतर जेव्हा मला पाहिजे तेव्हा मी त्या बासरीच्या भोकावरती बोट ठेवणार आणि मला पाहिजे तो सूर त्या बासरीतून बाहेर काढणार. श्रोतेहो, इतकं सोपं गणित आहे. फक्त तुम्हाला तटस्थपणे आपल्याच षड्रिपूंकडे बघता आलं पाहिजे. आपल्याच षड्रिपूंकडे तटस्थपणे बघण्याची प्रक्रिया ज्याला जमली तो जिंकला. आणि म्हणून नको रे मना क्रोध हा खेदकारी. खेद कुठे? माझ्याही मनामध्ये खेद आणि ऐकणाऱ्याच्याही मनामध्ये खेद. हे रायफलमधनं सोडलेल्या गोळीसारखं असतं. ज्याला गोळी लागते तोही जखमी आणि रायफलचा दस्ता मागे येतो, गोळी पुढे जाते त्यावेळेला त्या तुमच्या खांद्यालाही जखम होते, तुमच्या खांद्यालाही दुखतं. प्रश्न असा आहे की मानवी जीवन जगण्यासाठी म्हणून हा संताप आमच्या ताब्यात हवा. क्रोध येणारच नाही असं होऊ शकत नाही. क्रोध येणार, पण क्रोध येण्यापाठीमागचं कारण जे आहे त्या कारणावरती सगळं अवलंबून असतं. त्यामुळे तुम्ही कोणत्या कारणावरून चिडताय? रस्त्याने जाताना कोणीतरी चुकीचा तुम्हाला सिग्नल न देता अचानक उजवीकडे वळला किंवा यू टर्न मारला. आता हा विषय काय रस्त्यात मारामारी करायचा आहे का? हे समजून घ्यायला पाहिजे. आम्ही आमचा क्रोध स्वस्थ करून टाकतो. फारच क्षुल्लक करण्यासाठी आम्ही येता आता चिडतो. घरामध्ये पती पत्नी चिडत आहेत, आईवडील मुलांवरती चिडत आहेत, मुलं आईवडिलांवरती चिडत आहेत. कारण काहीच नाही. घरामधल्या भांडणाचं कारण काहीच नाही. नातवाने टी व्ही मोठ्यांनी लावला असा गैरसमज आजोबांचा होतो आणि मग आजोबा नातवाला ओरडतात. नातवाला ओरडले म्हणून नातवाची आई चिडते. मग आई फुरगडली की संध्याकाळी तिच्या नवऱ्यासमोर पुन्हा अडचण. का? तर तुझे वडील किती ओरडले मोठ्यांनी. मला असं वाटतं की या क्रोधावरती आम्हाला अंमल करायला लागेल. गीतेमध्ये जो श्लोक आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो कुठून येतो क्रोध? तो कामातून येतो. आणि म्हणून मला असं वाटतं की नको रे मना क्रोध हा खेदकारी. लगेच पुढची ओळ समर्थ रामदासांनी सांगितली, नको रे मना काम नाना विकारी. गीतेमध्ये श्लोकच आहे, कामात भवती क्रोधात, क्रोधात भवती सम्मोहात, सम्मोहात स्मृतिविभ्रमात, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशो प्रणश्यति. हे जे आहे कामात भवती क्रोधात, तिथे गडबड आहे. त्यामुळे क्रोध आधी आला तरी काम त्याच्याबरोबर आहे. क्रोध कोणामुळे तरी आला तरी आहे. तुम्ही मुळातच क्रोध आला तुम्हाला काहीतरी मनासारखं घडलं नाही म्हणून, या सगळ्या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये विकार निर्माण. हे सगळं अशा पद्धतीने तुम्ही रागवलात की तुमच्याच शरीरामध्ये विकार जन्माला येणार. आणि म्हणून नको रे मना काम हा नाना विकारी म्हटलेलं आहे. आता हा जो काम आहे 2 पद्धतीनं पाहायला लागतं. एखाद्या घटनेवरची आसक्ती, एखाद्या इच्छेवरची आसक्ती, नाही हे व्हायलाच पाहिजे, हे मला व्हायलाच पाहिजे, असा एक मनाचं काम आहे. दुसरा एक काम आहे तो तनाचा काम आहे. सेक्स, आहार निद्रा भय आणि मैथूनमधलं मैथून जे आहे तिथे सुद्धा तीच अडचण आहे. आणि म्हणून नको रे मना काम नाना विकारी. गीतेमधला जो श्लोक आहे मी आता सांगितलेला की कामात भवती क्रोधात, मग तसं उलटं पण असणार, क्रोधात भवती कामात, म्हणजे पुन्हा अडचण आली. तेव्हा हे दोन्ही प्रकार आहे. आपण मेडिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून विचार घेतला तर तुमची सेक्स म्हणजे मैथून या दृष्टिकोनातून जी कल्पना आहे त्या कल्पनेमध्ये पुन्हा विकारांची शक्यता आहे. मनामध्ये तुम्ही जास्त रागावलात तरी विकारांची शक्यता निर्माण होते. तिसरा चरण काय आहे? पहिले 2 झाले, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू. लोभ कुठे जन्माला येतो? लाभ झाला की लोभ येतो. पहिली पायरी जे लाभ, तिथे फक्त तुम्हाला वस्तू मिळते, पण ती वस्तू परत हवी सेकंड टाईम, दुसऱ्यांदा की लोभ तयार झाला. लाभातून लोभ जन्माला येतो. आणि लोभ अंगीकारू म्हणजे माझ्या मनामध्ये एखाद्या गोष्टीचा लोभ व्हायला लागला की अडचण निर्माण झाली. लोभ नाही असता कामा. जोपर्यंत आवश्यकता आहे, गरज आहे, नीड आहे तोपर्यंत ठीक आहे. नीडची ग्रीड झाली म्हणजेच लाभाचा लोभ झाला की गडबड झाली. म्हणून समर्थ रामदास हा सल्ला देतात सगळ्यांनाच
तुम्हा आम्हा सगळ्यांना की नको रे मना काय करू नकोस, लोभ हा अंगीकारू. आमचं हव्यासच संपत नाही. आम्हाला हे हवं आहे ते हवं आहे, हे हवं आहे ते हवं आहे. आमच्याकडे सायकल नाही, मग सायकल घेतली. सायकल घेतल्यानंतर मग आम्हाला स्कूटर हवी. मग स्कूटर घेतल्यानंतर आम्हाला 4 चाकी हवी. मग 4 चाकी हवीमध्ये आम्हाला सेदान हवी. मग सेदानमध्ये आम्हाला BMW हवी. असं आमचं वाढतच जातं. हा जो लोभ आहे त्याला तृप्ती कधी मिळणार? तुम्ही थांबणार कधी? प्राप्त परिस्थितीला तृप्त परिस्थिती म्हणता आलं की तुम्ही लोभावर मात केलीत. जी परिस्थिती आहे, रेकग्निशन ऑफ व्हॉट आय हॅव इज कंटेंटमेंट. माझ्याकडे जे आहे त्याची जाणीव म्हणजे तृप्ती. माझ्याकडे जे नाही त्याची इच्छा म्हणजे लोभ. मग तो त्रास देतो तुम्हाला, कारण वस्तू मिळेल न मिळेल, पुन्हा नाही मिळाली तर राग आहे, पुन्हा तिकडे जाणार, उलटा प्रवास करणार. आणि चौथी अत्यंत महत्त्वाची सूचना समर्थ रामदासांनी दिलेली आढळते आणि ती आहे नको रे मना मत्सरू दंभ भाल. दुसऱ्याबद्दलचं वाईट डोक्यात येणं. मत्सर हा त्यातून तयार होतो. मत्सर, असूया, हेवा हे बहीण भाऊ आहेत. समर्थ रामदास म्हणतात मत्सरच येऊ द्यायचा नाही मनामध्ये. का नाही मत्सर? मत्सर आली की स्पर्धा आली, स्पर्धा आली की जिंकणं आलं, जिंकणं आलं की हारणं आलं, हारणं आलं की क्रोध आला, क्रोध आला की काम आला, पुन्हा आपलं वर्तुळ चालूच. तेव्हा शरीर उत्तम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सायकॉलॉजिकली, क्लिनिकल सायकॉलॉजी असा विषय सध्या भयंकर चालू आहे आणि त्याचं मूळ कारण काय पद्धतीनं आहे त्याचा हा इतिहास समर्थ रामदास या 4 ओळींमधून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतात की हे सगळं का घडतं आहे आज आधुनिक जगामध्ये. आम्ही मनाच्या श्लोकांचे संदर्भ घेत नाही कारण आम्हाला ते मागासलेलं वाटतं. आम्ही भगवद्गीतेचे संदर्भ घेत नाही, आम्हाला ते मागासलेलं वाटतं. का? संस्कृतमध्ये आहे मनाचे श्लोक. पण आम्हाला अमेरिकेहून सांगितलं की सिग्मंड फ्रॉइड असं म्हणतो की मनाच्या 3 स्थिती आहेत, इड, इगो आणि सुपर इगो, की आमचे डोळे रकाकतात. अरे बापरे, सिग्मंड फ्रॉइडने सांगितलं म्हणजे सत्य असणार. पण भगवान कृष्णाने गीतेत सांगितलं की ऐहिक आत्मा आणि परमात्मा त्यांनी सांगितलेलंच आहे. मग हे 3 कृष्णाने सांगितले की ते मात्र मागासलेलं ठरतं. हा जरूर विनंती आहे श्रोतेहो, तुम्ही आम्ही भारतीय आहोत. भारतीय ज्ञानाचा अभिमान ठेवा. हे बाहेरून येत आहेत, शिकत आहेत, परत जातात आणि त्यांचं लेबल लावून आपल्या डोक्यावरती परत टाकतात की नाही सांगा. एक छोटं उदाहरण देतो. शाळेमध्ये शिक्षा झाली असेल ना तुम्हाला कधीतरी, कान पकडून असं जर कधी झाली होती शिक्षा, आम्ही अभ्यास केला नाही. आम्ही अभ्यास केला असता की हीच शिक्षा का? आता तो संपूर्ण शिक्षेचा प्रकार अमेरिकेमध्ये पॉवर योग म्हणून प्रसिद्ध आहे. अपभ्रंशानं ते पॉवर योगा म्हणतात आणि ते पॉवर योगा म्हणतात म्हणून आम्ही भारतीय पण योगाच म्हणतो. पण ह्या ग्रंथांच्या माध्यमातून ह्या सगळ्या मालिकेचा हेतू तुमच्यासमोर सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही थोडं लक्ष द्या, तुम्ही वाचा, तुम्ही शोधून काढा, तुम्ही कॉमेंट्समधून प्रश्न विचारा, त्याची उत्तरं मला देता येतील. पण तुम्ही सहभागी व्हा या माझ्या प्रकल्पामध्ये. रोज एक कवी संतांची. आज का सांगतो आहे? कारण 25वा भाग आहे म्हणून तुमच्याशी हा संवाद साधतो आहे. रौप्य महोत्सव. तेव्हा विचार करा या गोष्टीचा. आणि जेवढी संख्या वाढेल, पुन्हा सांगतो, न कळत माझा स्वार्थ त्याच्यात आहे नाही आहे, व्ह्युअरशिप हवे नाही आहे, हे सगळं नंतरचा मुद्दा. मूलतः हा जो कंटेंट आहे, हे जे माहिती जी आहे भारतीय संस्कृतीविषयीची, ती तुमच्यासमोर येऊन तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हायला हवा. माझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो आहे तुम्हाला सांगितल्यामुळे. त्यामुळे विचार करा या गोष्टीचा. आणि आज या ठिकाणी सांगतो मनाचे श्लोक. आता पुस्तक घ्या विकत, नसेल तुमच्या घरात तर वाचा समर्थ रामदासांनी मनाविषयी काय म्हटले ते. त्यातलेही काही श्लोक अजून येतील माझ्या विवेचनामध्ये. पण एक एक तुमच्या मनातलं कुतूहल जागृत करण्याचा प्रयत्न मी करतो आहे. होते की नाही मला माहिती नाही, ते तुमच्या प्रतिसादावर कळेल. पण एक मदत करा मला, आणि ती मदत आहे शेअर करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा. लोकांना सांगा की दररोज सकाळी उठलात की पहाटे 5 वाजता हा एपिसोड अपलोड झालेला असतो, बरोबर 5 वाजता. सकाळीच बघून टाका. मग दिवसभरात लोकांना फॉरवर्ड करायला तुम्ही मोकळे, शेअर करायला. वाईट तर बोलत नाही, चांगलं होतं की नाही मला माहिती नाही. पण एवढं गोष्ट नक्की की हेतू जो आहे तो निरामय आहे. त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचा क्रोध नाही, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा काम नाही, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लोभ नाही आणि त्याच्यात कोणत्याही प्रकारचा मत्सर नाही. पुन्हा भेटू उद्या सकाळी 5 वाजता. तोपर्यंत रामकृष्ण हरी.
रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी